आज मी बनवलेली आहे मेथीची वडी। तर ही वडी अगदी छान आणि रुचकर अशी बनलेली आहे, तर अगदी क्रिप्सी बनलेली आहे। तर तुम्हाला ही वडी बनवायची आहे ना, तर चला मग मी कोणत्या पद्धतीने ही वडी बनवलेली आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथं मी एक मेथीची पेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून। तर 1-2 पाण्यानं ही व्यवस्थित याची पानं आपल्याला कोळी काढून निवडून घ्यायची आहे। अगदी मीठ टाकून 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही मेथी। आता सगळ्यात अगोदर ही मेथी आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यासाठी इथं मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे। तर आता त्यावरती आपण ही मेथीची भाजी टाकून व्यवस्थित आपल्याला ही मेथीची भाजी कट करून घ्यायची आहे। तर मी या पद्धतीने तुम्हाला दाखवते, या पद्धतीने आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे मेथीची भाजी। अगदी बारीक आपल्याला ही मेथीची भाजी चिरून घ्यायची आहे। तर इथं पाहू शकता या पद्धतीने ही भाजी मी कट करून घेतलेली आहे। मेथीच्या भाजीची जी जाडसर काड्या आहेत त्या आपल्याला अजिबात इथं वापरायच्या नाहीत। ज्या कवळ्या काड्या आहेत त्या यामध्ये घ्यायच्या आहेत। तर हा नाश्ता फारच छान होतो, या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अगदी बारीकसर अशी आपण मेथीची भाजी चिरून घेतली आहे। या पद्धतीने जर तुम्ही चिरून घेतली तर फार पटकन चिरून होते। तर आता आपण एक डिश घेणार आहोत आणि त्यामध्ये ही सगळी मेथीची भाजी काढून घेणार आहोत। तर हा नाश्ता खूप छान होतो आणि तसंही हिवाळ्यात मेथीची भाजी खूप पौष्टिक असते। तर लहान मुलं अजिबात मेथीची भाजी आवडीनं खात नाहीत, तर या पद्धतीने जर आपण त्यांना हे वडे जर बनवून दिले तर खूप ते आवडीनं खाऊ शकतात। तर अगदी बारीकसर अशी आपण मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे। तर ही मेथीची वडे अजिबात तेलकटही बनत नाहीत, आपण फ्राय करून घेणार आहोत, त्याच्यामुळे तर अजिबात कमी तेलातच या बनणार आहेत। तर त्यासाठी आता इथे आपण एक वाटण बनवून घेतोय। त्यासाठी मी ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरा आहे, एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसण आहे आणि कोथिंबीर आहे। तर सगळ्यात अगोदर आता हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर इथं मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता ह्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण टाकून थोडंसं मिक्सरला ओबडधोबड याची पूड बनवून घेतोय। तर इथे बघा मी हे बारीक करून घेते। तर इथे बघा या पद्धतीनं हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता जे आपण मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे, आता त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालेल, पण हिरव्या मिरचीचे मेथीच्या वड्या खूप छान होतात खायला, त्यामुळे मी तर म्हणेन हिरवी मिरचीच वापरा, खूप टेस्ट अप्रतिम याची बनते। आता आपल्या वड्याची आणखीन छान अशी चव येण्यासाठी आपण त्यामध्ये टाकतोय अर्धी वाटी बेसन पीठ। त्यामध्येच आपल्या वड्यांना छान असा चिकटपणा येण्यासाठी त्यामध्ये टाकतोय अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्यामध्येच आता आपल्याला वापरायचं आहे एक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ। तर इथे बघा तिन्ही पीठ आपली यामध्ये टाकून झालेली आहे। आता यामध्ये आपली वडी आणखीन छान अशी टेस्टी बनण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे 1-2 चमचे तीळ। तर तिळाचा वापर थोडासा हिवाळ्यात जास्तच प्रमाणात केला जातो। तीळ हे उष्ण असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप हिवाळ्यामध्ये पौष्टिक असतात। तर आता यामध्ये आपण टाकतोय पाव चमचा हळद। तर हळदीमुळे कलर ही छान येईल आणि याची पोषक तत्वे ही वाढतील। तर यामध्येच आता चवीनुसार मीठ घालतोय आपण। टेस्ट येण्यासाठी थोडंसं पाव चमचा लाल तिखट वापरलेला आहे। तर आता आपल्याला लाल तिखट थोडंसं कमीच वापरावं लागणार आहे, कारण इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडीशी भाजी ही ओलसर असल्यामुळे यामध्ये अगोदर पाणी घालण्याची अजिबात घाई करायची नाही। जेवढं मावेल तेवढं यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं जर पाणी लागलं तर नंतरच आपल्याला पाणी इथं वापरायचं आहे। अगोदर पूर्ण ही भाजी या पिठाला चोळून व्यवस्थित घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज नंतर लगेच येईल। तर इथे बघा एक 5 मिनिटं झालं मी व्यवस्थित हे सगळं पीठ याला चोळून घेतलेलं आहे। तुम्ही नुसतं यामध्ये बेसन पिठाचा वापर करायचा असेल तर तोही करू शकता, गव्हाचा किंवा ज्वारीच्या पिठाचा तुम्हाला वापर करायचा नसेल नाही केला तरी चालेल। बेसन पिठाच्या सुद्धा नुसत्या या वड्या खूप छान होतात आणि या वड्या आपण तळून न घेतल्यामुळे अजिबात तेलकटही बनत नाहीत। तर इथे बघा पूर्ण हे मिश्रण मी चोळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतोय। तर इथे बघा एक अर्धा ग्लास मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। जर पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे याला।
तर इथे बघा पूर्ण हे व्यवस्थित आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। तर आता हे मळून झाल्यानंतर आपण याला थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहोत। तर हे पीठ अजिबात भिजून ठेवण्याची किंवा रेस्ट करण्याची अजिबात गरज लागत नाही। आपल्याला मळलं की आपण हे वड्या लगेच करू शकता। तर इथे बघा आता आपल्याला हव्या त्या आकाराचा आपण यामध्ये रोल बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी गोळा आपल्याला एक घ्यायचा आहे आणि हातावर थोडासा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावून सुद्धा हा रोल बनवू शकता। तर इथं मी रोल बनवण्यासाठी एक पोळपाट वापरलेला आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय। तर हा रोल बनवत असताना तुम्ही स्टीम द्यायचं भांडं कितपत मोठं घेत आहेत किंवा छोटं घेत आहेत त्यानुसार तुम्ही हे रोल बनवू शकता। तर इथं बघा तेलाचा अलगदपणे हात लावून आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने हा मी रोल बनवून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने आपल्याला सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पिठाचा वापर न करता रोल बनवत असताना थोडासा तेलाचा वापर केलेला आहे। त्यामुळे अगदी अलगदपणे हा छान असे हे रोल आपले तयार झालेले आहेत। तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा पाहू शकताय रोल आपले तयार झालेले आहेत। तर आता हे रोल आपल्याला स्टीम करून घेण्यासाठी आपण इथे एक चाळणी घेतलेली आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात हे रोल आपले चिटकले जात नाहीत। आपण ज्या मेथीच्या वड्या बनवत आहोत त्या अजिबात याला चिटकल्या जाणार नाही। तर इथे मी हे रोल करून ठेवते। तर तुम्ही रोल नुसते कट करून जरी आत्ताच यामध्ये ठेवले तरी छान अशी वाफलून निघतात। तर चला मग आपण आता हे सगळ्यात अगोदर वाफलून घेणार आहोत। तर इथे बघा वड्या आपल्या वाफलून घेण्यासाठी आपण एक छोटं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता हे आपण वड्याचं ठेवून घेतोय वरती आणि याला एका झाकणीने आपण कव्हर करतोय। तर या वड्या वाफलून घेत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे। अगदी हाय फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनिट आपण व्यवस्थित या वड्या वाफलून घेणार आहोत। तर इथे बघा मी एक झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटांनी आपण पाहतोय आपल्या वड्या वाफलून तयार झालेल्या आहेत का। तर इथे बघा एक 15 मिनिटांनी आपण पाहतोय छान अशा वाफरलेत। तर बघा हलकासा कलर सुद्धा याचा बदललेला आहे, हिरवट होता तर थोडासा काळपट झालेला आहे। तर छान अशा आपल्या वड्या वाफरलेल्या आहेत। तर आपण या स्टेपला आता गॅस बंद करून घेतोय आणि एक 5 मिनिट आपण याला थंड करून घ्यायचं आहे। थंड करून घेतल्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत। तर इथे बघा एक रोल मी काढून थंड करून घेतलेला आहे। तर या पद्धतीने इथे आता आपल्याला वड्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेते। तर अगदी छान अशा वड्या आपल्या कट होत आहेत। तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळ्या वड्या याच्या कट करून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही नक्की वड्या ट्राय करून बघा। नवीन असाल आणखीन चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर या पद्धतीने तुम्हीही या वड्या करून बघा, खूप छान बनतात। तर या वड्या तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा सॉस दही चटणी सोबत सुद्धा या वड्या खूप छान लागतात खाण्यासाठी। तर इथे बघा पूर्ण या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण ह्या शॅलो फ्राय करून घेतोय। तर इथे बघा आपल्याला वड्या आपल्या फ्राय करून घेण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक 2-3 चमचे तेल। तुम्ही तेल 2 चमचे टाकले तरी चालतील, इथे मी 3 चमचे तेल वापरलेलं आहे। तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा जिरं, पाव चमचा इथे वापरायची आहे मोहरी। मोहरी आणि जिरं आपलं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे बारीक क्रश करून घेतलेला कढीपत्ता। तर इथे आपल्याला कढीपत्ता वापरत असताना थोडासा क्रश करून घ्यायचा आहे। तर इथे बघा एक 2 ते 3 चमचे मी कढीपत्ता वापरलेला आहे। तर कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता त्यामध्येच आपण टाकत आहोत एक 2-3 चमचे तीळ। तर तीळ आपल्याला इथे थोडेसे जास्तच वापरायचे आहेत। तसंही हिवाळ्यात तिळाचा आपल्या शरीरासाठी खूप सारा फायदा असतो। तर इथे बघा पाव चमचे आपण वापरलेली आहे हळद, इथं पाव चमचे आपण टाकतोय लाल तिखट,
तर आता हे व्यवस्थित आपल्याला हळद आणि तिखट यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण टाकून घेतो ह्या फ्राय करण्यासाठी आपल्या वड्या. तर यामध्ये वड्या टाकल्यानंतर छान असं आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि अगदी मंद आचेवर छान अशा वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा आता 5 ते 6 मिनिट छान अशा वड्या आपण फ्राय करून घेतोय. तर या वाफलून घेतल्यामुळे आपल्याला जास्त काही आता इथे याला फ्राय करत बसण्याची आवश्यकता नाही. आपण थोडंसं नॉर्मली तेलामध्ये परतून घेतल्या तरी चालतील. तर गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे. तर वड्या आपल्या ह्या परतून घेत असताना त्यामध्ये आपल्याला वरतून आणखीन टाकायचं आहे चवीनुसार मीठ. या वड्या बनवत असताना यामध्ये आपण जे तीळ घातलेले आहे ते फ्राय करत असताना अगदी क्रंची क्रंची बनतात आणि त्यामुळे वडी ही अतिशय खायला छान रुचकर लागते. तर ही वडी वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट मऊसूद अशी असते. तर आता वडी आपल्या तयार झाल्यानंतर सगळ्याच्या शेवटी आपल्याला यावरती थोडीशी टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर टाकल्यामुळे ही वडी दिसायला तर छान दिसते पण खायला सुद्धा अतिशय छान लागते. तर आता आपण गॅस बंद करतोय आणि काढून घेतोय एका डिशमध्ये. इथे बघा तयार झालेली आहे आपली चटपटीत अशी मेथीची वडी. तर ही वडी तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यामध्ये आपण सगळ्याच प्रकारची पिठं वापरल्यामुळे त्यामुळे तर अधिक रुचकर बनलेली आहे. तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी नक्की अश्विनी मराठी रेसिपी 0.5 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला मग भेटू पण अशाच हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.